श्री स्वामी समर्थ. जर तुमच्यावर कितीही वाईट वेळ आली, कितीही संकटे आली, कितीही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला, तरीही कुणापुढे हात पसरू नका. तुमचा स्वाभिमान डगमगू देऊ नका. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. जर तुमची कर्मे चांगली असतील तर देव तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडू देणार नाही. तुमच्या जीवनात असलेले दुःख, गरिबी, संकटे आपोआप दूर होऊ लागतील. नमस्कार मैत्रिणींनो. असे म्हणतात की कुणाकडे मदत मागावी, परंतु कुणाकडे भीक नाही. माणसाचा स्वाभिमान हा त्याला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरित करत असतो. जो व्यक्ती स्वाभिमानाने जगतो, देवसुद्धा नेहमी त्याच्यासोबत असतो. जो मनुष्य दुसऱ्यांच्या आधारावर राहून व्यतीत करत असतो, असा व्यक्ती सर्वात मोठा गरीब असतो. मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला खूपच चांगली शिकवण देऊन जाणार आहे. ज्याचे हात दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात, अशा लोकांच्या जीवनात सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. संकटाच्या वेळेससुद्धा अशा व्यक्तीसोबत कोणी ना कोणी जरूर उभा राहत असतो. तर मैत्रिणींनो, ऐकूया ही हृदयस्पर्शी कथा. मैत्रिणींनो, एका नगरामध्ये एक खूपच गरीब परिवार राहत होता. त्या परिवारामध्ये नवरा बायको असे दोघेच होते. एका कच्च्या घरामध्ये ते दोघे राहत होते. तो गरीब माणूस मोलमजुरी करून त्याच्या आणि त्याच्या बायकोचं पालनपोषण करत होता. अशाच प्रकारे दोघांचे आयुष्य चालले होते. काही दिवसानंतर ती स्त्री गर्भवती होते. हे पाहून तिचा नवरा खूपच खुश होतो. तो आता विचार करतो की आता आमच्या घरात एक लहान बाळ येणार आहे. त्या लहान बाळाच्या रडण्याचे, हसण्याचे आवाज घुमू लागतील. मुलाच्या जन्मासोबतच आईवडिलांच्या डोळ्यात खूप सारे स्वप्न निर्माण होतात. ते विचार करत असतात की जेव्हा आमच्या घरी बाळ जन्माला येईल, तेव्हा मोठा होऊन तो आमचे नाव मोठे करेल, आम्हाला म्हातारपणात आधार देईल, आम्ही त्याला चांगले शिक्षण देऊ, त्याला यशस्वी बनवू, तो आमच्या वंशाला पुढे चालवेल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी प्रत्येक आईवडील विचार करत असतात. मैत्रिणींनो, काही आईवडिलांची अशी स्वप्ने असतात, पूर्ण होतात, आणि काही लोकांची ही स्वप्न पूर्ण होत नाहीत. काही आईवडिलांची मुलं त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात, त्यांचा आधार बनतात, तर काही आईवडिलांची मुलं त्यांना दुःखसुद्धा देतात. काही मुलं त्यांची देव समजून त्यांची पूजा करतात, तर काही मुलं त्यांच्या आईवडिलांना नोकरापेक्षाही वाईट अवस्थेत ठेवतात. मैत्रिणींनो, हे सर्व भाग्याचे आहे, कर्माचे खेळ आहेत. जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्या मुलाकडून तुम्हाला सुख मिळणार नाही. मुलाच्या बाबतीत भविष्यामध्ये चांगले स्वप्न तर सर्वजण पाहत असतात, परंतु काहीच लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत असतात. तर त्या गरिबाच्या घरात आता हळूहळू तो दिवससुद्धा येतो, ज्या दिवशी त्याची बायको एका मुलाला जन्म देणार असते. तेव्हा तिचा नवरा त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये भरती करतो. प्रस्तुतीची वेळ जेव्हा जवळ येते, इकडे तो गरीब माणूस होणारा बाबाबाबत स्वप्न सजवत असतो, आणि तो याच विचारात चालला असताना अचानकच त्याला यमराजाकडून बोलवणे येते. त्याचा एक अपघातात मृत्यू होतो. नगरातील काही लोक त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार करतात, तर दुसरीकडे त्याची बायको हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म देत असते. जेव्हा त्या स्त्रीला ही बातमी मिळते की तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिला खूप दुःख होते. त्या बिचारीच्या या जगामध्ये कोणी फक्त नवऱ्याचाच आधार होता, आणि आता तो सुद्धा गेला होता. ती खूप जोरजोरात रडत असते. ती हाका मारत असते, हे देवा, हे कसले संकट तू माझ्यावर आणले आहेस. माझा जो एकमात्र सहारा होता त्यालाच तू हिसकावून घेतले आहेस. माझा नाही, पण कमीत कमी या मुलाचा तरी विचार करायचा असतास. याचा अजून जन्मसुद्धा झालेला नाही. जन्माला येण्यापूर्वीच देवा, तू त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिसकावून घेतले आहेस. आता कोण या मुलाचे पालनपोषण करणार आहे. मैत्रिणींनो, ती स्त्री हॉस्पिटलमध्येच नवऱ्याच्या शोकाने खूप जोरजोरात रडत होती. नगरातील काही लोक या स्त्रीला भेटायला गेले व तिची समजूत काढली आणि म्हणाले, ताई, जन्म मृत्यू हे सर्व देवाच्या हातात आहे, यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. असं सुद्धा म्हणतात की देव जे काही करत असतो ते सर्व चांगल्यासाठीच करत असतो. त्यामुळे जे काही आहे त्याचा शोक करू नका. तो जन्माला येणार आहे, त्याचा तुम्ही आनंद करा. नगरातील लोक त्या स्त्रीला समजवत असतात व काही वेळानंतर ती स्त्री एक सुंदर अशा पुत्राला जन्म देते. मुलाला पाहून तिचे दुःख थोडे कमी होते. ती विचार करते की मी या माझ्या मुलाला खूप मोठा करेन.
आणि हाच माझा आता आधार बनेल. आता ती स्त्री तिच्या मुलाला घेऊन घरी परत येते. नगरातील काही चांगल्या लोकांनी त्या स्त्रीची काही दिवसापर्यंत मदत केली, परंतु सतत मदत कोण करणार? जेव्हा काही दिवस झाले तेव्हा मदतसुद्धा कमी होऊ लागली. आता ती स्त्री खूपच एकटी पडली होती. तिला समजलं होतं की दुसऱ्याच्या आधारावर जीवन जगणे खूप कठीण आहे. जर मला जगायचे असेल आणि माझ्या मुलाला मोठं करायचं असेल तर मला स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल. मला स्वतःलाच काम करावे लागेल. व त्यानंतर ती स्त्री दुसऱ्याच्या घरी जाऊन घरकाम करू लागली. घरकाम करून जे काही पैसे मिळायचे त्या पैशाच्या आधारावर ती स्वतःचं आणि मुलाचं पालनपोषण करत होती. वेळेनुसार हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला. जेव्हा तो मुलगा 5 वर्षाचा झाला तेव्हा ती स्त्री त्याच्या शिक्षणासाठी नगरातील एका सरकारी शाळेमध्ये त्याचं नाव देते. तिने विचार केला की मी माझ्या मुलाला शिकवून मोठा करेन, इतका मोठा करेन की जेणेकरून मला कोणाच्याही समोर हात पसरण्याची गरज भासणार नाही. मैत्रिणींनो, असं म्हणतात की मेहनत करण्यासाठी कोणतेही लक्ष दूर नसते. शिकलेल्या माणसासाठी कोणतीही जागा अनोळखी नसते. गोड बोलणाऱ्याला कोणी परका नसतो. अशा प्रकारे ती महिला मेहनत करून तिच्या मुलाला शिकवत असे. मुलालासुद्धा लवकरच समज आली होती. त्याला समजत होते की त्याच्या घरात फक्त सांभाळणारी त्याची आई आहे. त्याचे पालनपोषण करणारे त्याचे वडील हे जग सोडून गेले आहेत आणि हे त्याला समजत होते. त्यामुळे तो खूपच समजूतदार होता. मन लावून अभ्यास करत होता. एके दिवशी त्याची आई खूप जास्त आजारी पडली. तिला वाटले की इतके काही झाले नसेल. तिने तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले, परंतु तिची तब्येत दिवसेंदिवस जास्त खराब होऊ लागली. ती कामावर सुद्धा जाऊ शकत नव्हती. घरामध्ये इतके पैसे देखील नव्हते की तिचा उपचार होऊ शकेल. आईला पाहून मुलगा म्हणाला, आई थांब, काळजी करू नकोस, मी डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन येतो, मग तुला बरं वाटेल. मुलांचे बोलणे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी येते. आई म्हणते, तू कुठेही जाऊ नकोस, माझी वेळ आता जवळ आली आहे. मी तुझ्या वडिलांकडे जाऊ इच्छित आहे, परंतु जाण्यापूर्वी माझं एक बोलणं नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तुझा जन्म देखील झाला नव्हता तेव्हा तुझ्या वडिलांनी आणि मी एक स्वप्न पाहिले होते की आम्ही आमच्या मुलाला शिकवून इतका मोठा बनवणार की त्याला आमच्यासारखे असे काटकसरीचे जीवन जगावे लागणार नाही. परंतु बाळा, मी ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. बाळ, जर मी हे जग सोडून निघून गेले तर तू तुझ्या वडिलांचे हे स्वप्न नक्की पूर्ण कर. तू असं कोणतेही काम करू नकोस ज्यामुळे तुझ्या वडिलांचे नाव खराब होईल. तू अशा प्रकारे तुझं जीवन जग ज्यामुळे तुझ्या वडिलांचे नाव, तुझं नाव दूर दूरपर्यंत लोक तुला ओळखतील. बाळा, कधीही पैशाच्या मागे धावू नकोस. पैशासाठी लोक एवढ्या खालच्या थराला जातात की ते त्यांच्या आईवडिलांकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. तू नेहमी तुझं नाव कमव. नेहमी स्वाभिमानी म्हणून जग. कधीही कोणासमोर हात पसरू नकोस. कोणासमोर कोणत्याही प्रकारची भीक मागू नकोस. कोणत्याही प्रकारची विनवणी करू नकोस. बाळ, विनवणी न करणे श्रेष्ठ असल्याचं गुपित आहे आणि परावलंबी असणे नरकासमान आहे. मनुष्याने नेहमी विद्या, धन, बल, कीर्ती आणि पुण्य कमावत राहायला पाहिजे. मुलगा म्हणाला, आई तू घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी आता लगेच औषध घेऊन येतो. इतकं म्हणून मुलगा आईच्या पॉकेटमधून काही पैसे घेऊन औषध आणण्यासाठी निघून गेला. मुलगा गेल्यानंतर काही वेळातच त्या स्त्रीचे प्राण निघून जातात. गाववाल्यांना जेव्हा समजतं तेव्हा सर्व लोक तिथे एकत्र जमतात आणि त्या स्त्रीच्या मुलाच्या हातात तिचे अंतिम संस्कार करतात. आता तर तो मुलगा पूर्णपणे एकटा पडला होता. बिना आईवडिलांचा मुलगा, वयसुद्धा जास्त नव्हते. नातेवाईकांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु त्याने या गोष्टीचं वाईट मानून घेतलं नाही. तो एकटाच त्याच्या मार्गावर निघाला होता. त्याने हार मानली नव्हती. आई जाताना काही पैसे सोडून गेली होती. त्याच पैशाच्या आधारावर त्याने काही दिवस त्याचा उदरनिर्वाह केला, पण काही दिवसानंतर ते पैसे संपून गेले आणि घरातसुद्धा काही शिल्लक नव्हते. आता तर फक्त एकच मार्ग होता की काहीतरी कामधंदा करावा, तरच पोटाला काहीतरी मिळू शकेल आणि तेव्हाच तो शाळेची फी भरू शकणार होता. मुलाला त्याच्या आईचं बोलणं खूप चांगल्या प्रकारे लक्षात होते. बाळा, कितीही वाईट वेळ येऊ दे,
पण कोणासमोरही हात पसरू नकोस. मेहनत करूनच नेहमी तुझं जीवन जग. आणि म्हणूनच त्याने कधीही कोणासमोर भीक मागितली नाही. शाळेतून आल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला जायचा. कधी चहाच्या दुकानावर, कधी हॉटेलवर. अशा प्रकारे ठिकठिकाणी काम करून त्याला काही पैसे मिळायचे व त्या पैशावरच तो त्याची शाळेची फी भरायचा आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करायचा. अशा प्रकारे लहान वयातच तो मुलगा शिक्षणसुद्धा घेत होता आणि मेहनत करून त्याचं पोटसुद्धा भरत होता. हळूहळू काही वर्ष असेच निघून गेले. मुलगा त्या नगरातून आता एका शहरामध्ये शिकायला जाऊ लागला. तेव्हा त्याच्या शिक्षणाचा खर्च वाढू लागला. परंतु तो हिंमत हारला नव्हता. तो रोजच्या रोज शाळेत जायचा. तो जे काही कमवायचा ती सर्व त्याची कमाई शाळेच्या खर्चातच निघून जायची आणि जे थोडे पैसे वाचायचे त्या पैशावर तो त्याचा उदरनिर्वाह चालवत होता. जर तो पूर्ण दिवस एक ठिकाणी काम करत असता तर मग त्याला शिक्षणमध्येच सोडावे लागले असते आणि जर फक्त शिक्षणच घ्यायचं ठरवलं असतं तर त्याला उपाशी राहावं लागलं असतं. आणि म्हणूनच तो दोन्ही कामं एकत्र करत होता. शाळेतून आल्यानंतर तो इकडे तिकडे काम करण्यासाठी जात असे. एके दिवशी तो मुलगा शाळेतून घरी परत आला व त्यानंतर तो काम शोधण्यासाठी निघाला. परंतु त्याच दिवशी त्याला कोणतंही काम मिळालं नाही. पूर्ण दिवस निघून गेला. शेवटी तो घरी परत आला. आज त्याला कोणत्याही प्रकारचं काम मिळालं नव्हतं. त्यामुळे त्याला खायलासुद्धा आज काहीच मिळणार नव्हतं. त्या बिचाऱ्याला उपाशी पोटीच राहावं लागलं. तो फक्त पाणी पिऊन त्या रात्री झोपला आणि सकाळी उपाशीच तो शाळेत गेला आणि शाळा सुटल्यानंतर जेव्हा घरी आला तेव्हा पुन्हा काम शोधण्यासाठी निघून गेला. तो विचार करत होता की काल काम मिळाले नाही, परंतु आज मला नक्कीच काम मिळेल. परंतु दुर्भाग्य त्याचा पाठलाग सोडत नव्हता. त्या दिवशीसुद्धा त्याला काहीच काम नाही मिळाले. आज पुन्हा त्याला उपाशीच झोपावं लागलं. पोटातील आग आता खूपच वाढली होती. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की उपाशीपोटी अभ्याससुद्धा करता येत नाही. जर मी कोणाकडे काही खाण्यासाठी मागितलं तर माझं पोट भरू शकेल, पोटाची आग शांत होऊ शकेल. परंतु लगेचच आईचं बोलणं आठवलं की कधीच भीक मागू नकोस, नेहमी मेहनतीचेच कमावूनच खा. मुलगासुद्धा खूपच स्वाभिमानी होता. कोणाकडे काही मागण्याची त्याची हिंमत झाली नाही. तो विचार करत होता, काहीही झालं तरी चालेल, परंतु भीक मागून मी खाणार नाही. जर मी भीक मागून खायला सुरुवात केली तर लोक मला भिकारी म्हणतील. देवाने पोट दिले आहे, मग त्या पोटाची आग शांत करण्यासाठी अन्नसुद्धा देवच देईल. मुलगा त्या दिवशीसुद्धा उपाशी झोपतो आणि सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा त्याला उपाशी असल्यामुळे चक्कर येऊ लागते. त्याचं वय कमी असल्या कारणाने त्याला आता भूक सहन होत नव्हती. आज तो शाळेतसुद्धा गेला नाही. त्याने विचार केला की आज मी सकाळपासूनच काम शोधण्यासाठी जातो. काम भेटलं तर काहीतरी खायला मिळेल व पुढच्या दिवशी शाळेत जाईल. त्यानंतर तो काम शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. त्याच्या डोळ्यासमोरून अंधार येत होता. त्याला चालण्याची सुद्धा शक्ती नव्हती. तेव्हा तो एका झाडाखाली बसून विचार करू लागला की जर मला या वेळेला काही अन्न मिळाले नाही तर माझे प्राण निघून जातील. मला काहीतरी करावेच लागेल. पुन्हा त्याच्या मनात भीक मागण्याचा विचार येतो, परंतु त्याचे अंतर्मन त्याला हे करण्यापासून थांबवत होते. अंतर्मन म्हणते की तू गरीब आहेस, परंतु भिकारी नाहीस. तू जर भीक मागितलीस तर मग तुला भीक मागण्याची सवय लागेल आणि तू मग भिकारी बनशील. खूप वेळ झाला मुलगा याच प्रश्नामध्ये होता. त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की भीक मागणं वेगळी गोष्ट आहे आणि मदत मागणे वेगळी गोष्ट आहे. मी कोणाकडे भीक मागणार नाही, परंतु मदत तर नक्कीच मागू शकतो. भीक मागणं ते आहे जे घेतल्यानंतर पुन्हा परत दिले जात नाही, परंतु मदत मागणं हे आहे जे तुम्ही कधीही परत करू शकता. मुलाने विचार केला की आज मी कोणाकडे तरी मदत मागतो. जेव्हा माझ्याकडे असेल तेव्हा मी त्याला ते परत करेन. असा विचार करून मुलगा उठतो आणि नगरात जातो. नगराच्या सुरुवातीलाच एक घर त्याला दिसले. मुलगा तिथे जातो आणि दरवाजा वाजवतो आणि त्या घरातून एक स्त्री बाहेर येते. तिने दरवाजावर पाहिले की एक 10 वर्षाचा मुलगा खूप उदास उभा आहे. ती महिला विचारते, बाळा, तू दरवाजा का वाजवलास? तुला काही हवं आहे का? मी तुझी काही मदत करू शकते का? मैत्रिणींनो, ती महिलासुद्धा एका मुलाची आई होती.
आणि म्हणूनच तिच्या शब्दामध्ये ममता होती. जेव्हा महिलेने विचारले की तुला काही हवं आहे का, तेव्हा मुलाच्या मनात विचार आला की मी सरळ सांगतो की मी 2 दिवसापासून उपाशी आहे. पण त्याच वेळी त्याच्या स्वाभिमानाने त्याला थांबवले आणि तो मुलगा जेवण मागण्याऐवजी पाणी मागतो. तो म्हणतो की मला खूप जोरात तहान लागलेली आहे आणि म्हणूनच मी तुमच्या घराचा दरवाजा वाजवला आहे. मला एक ग्लास पाणी मिळू शकते का? मैत्रिणींनो, परंतु ती महिला खूपच समजूतदार होती. तिने जेव्हा मुलाला पाहिलं तेव्हाच तिला समजले की हा मुलगा खूप उपाशी आहे. ती म्हणते, बाळा, तू थोडा वेळ थांब, मी तुला पाणी घेऊन येते. ती महिला आत जाते आणि तिच्या स्वयंपाकघरामध्ये काही लाडू ठेवले होते ते लाडू आणि एक ग्लास दूध घेऊन येते आणि दुधाने भरलेला ग्लास मुलाच्या हातात देते. मुलाने जेव्हा ग्लासामधील दूध पाहिलं तेव्हा तो खूपच आनंदी होतो. मुलगा मनामध्ये त्या महिलेचे आभार व्यक्त करत होता. महिलेने आधी त्या मुलाला लाडू खायला दिले आणि म्हणाली, बाळ, दूध गरम आहे, तू आधी लाडू खा. जेव्हा दूध थंड होईल तेव्हा तू दूध पी. मुलगा जेव्हा त्या महिलेला पाहतो तेव्हा त्याला असंच वाटतं होते की जणू त्याचीच आई त्याला दूध प्यायला देत आहे. मनातल्या मनात तो विचार करत असतो की किती चांगली आई आहे. मी फक्त एक ग्लास पाणी मागितलं होतं, परंतु ही तर दूध घेऊन आली. या आईला कसं समजलं की मी उपाशी आहे? मुलगा तिथेच बसतो आणि लाडू खातो, मग त्यानंतर दूध पितो. तेव्हा ती महिला म्हणते, बाळा, तुला आणखीन काही हवं आहे का? मुलगा विचार करू लागतो की या दुधाच्या बदल्यात मी या मातेला काय देऊ? शक्यतो माझ्याकडे तर काहीच नाही. दूध पिल्यानंतर मुलगा म्हणतो की आई, मी तुमच्याकडे पाणी मागितलं होतं, परंतु तुम्ही मला दूध प्यायला दिलं. या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ शकतो? ती महिला म्हणाली, बाळा, मी तुला दूध यासाठी नाही दिलं की जेणेकरून मी तुझ्याकडून काही मागू शकेल. पुढे ती स्त्री म्हणाली, बाळा, तुझा चेहरा पाहून मला समजलं होतं की तू उपाशी आहेस. तुला खूप जोराची भूक लागली आहे आणि म्हणूनच मी विचार केला की तू उपाशी आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी हे लाडू आणि दूध घेऊन आले. जेव्हा मुलगा म्हणाला, नाही आई, तुम्ही या बदल्यात माझ्याजवळ काहीतरी मागा. माझ्या परीने जे काही शक्य होईल ते मी तुम्हाला नक्कीच देईन. मुलाचं बोलणं ऐकून ती स्त्री विचार करू लागली, हा मुलगा खूपच स्वाभिमानी आहे. तो मुलगा सारखं त्या स्त्रीकडे काहीतरी मागा असं म्हणत असतो. तेव्हा ती महिला त्या मुलाचं मन राखण्यासाठी म्हणते, मी हे दूध तुला देऊन तुझ्यावर कोणताही प्रकारचा उपकार केला नाही, परंतु तरीही तू मला काही देऊ इच्छित असशील तर बाळा, तू मला एक वचन दे की ज्या प्रकारे मी तुझी आज मदत केली आहे त्याच प्रकारे तू पुढे मदत करण्यायोग्य बनशील. तेव्हा एखाद्या गरजूची नक्की मदत कर. ज्या दिवशी तू कोणाची मदत करशील त्याच दिवशी तू माझ्या या उपकारापासून मुक्त होशील. मैत्रिणींनो, त्या स्त्रीने ही गोष्ट ह्यासाठी म्हटली होती जेणेकरून त्या मुलाचा स्वाभिमान डगमगू नये आणि आनंदाने तो त्याच्या घरी जाऊ शकेल. तो मुलगा त्या महिलेचे ते बोलणे त्याच्या डोक्यात पक्के करतो. तो त्या महिलेचे आशीर्वाद घेतो आणि काम शोधण्यासाठी पुढच्या मार्गाला जातो. अशा प्रकारे हळूहळू काही दिवस असेच निघून जातात. ज्या शाळेमध्ये तो शिकत होता त्याच शाळेमध्ये त्या महिलेचा सुद्धा मुलगा शिकत होता, ज्या महिलेने त्या मुलाला दूध प्यायला दिले होते. एके दिवशी ती महिला तिच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाते. तेव्हा तिने पाहिले की शाळेमध्ये तो मुलगासुद्धा शिकत आहे. ती स्त्री त्या मुलाला ओळखते. त्या महिलेने शाळेतील एक शिक्षकाला विचारते की त्या मुलाचे नाव काय आहे. तेव्हा तिला समजले की त्या मुलाचं नाव गणेश आहे आणि तो अनाथ आहे. लहानपणीच त्याचे आईवडील हे जग सोडून गेले आहेत. हे समजल्यावर त्या महिलेला खूपच दुःख होते. ती विचारते, जर याचे आईवडील नाहीत तर मग याच्या शिक्षणाचा खर्च कोण उचलतो? तेव्हा शाळेतील शिक्षक सांगतात, ताई, गणेश खूप चांगला मुलगा आहे. तो त्याच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलतो आणि शिक्षणामध्ये सुद्धा खूप मेहनती आहे. तो मेहनत मजुरी करतो आणि शाळेची फी भरतो. जेव्हा तो शाळेची फी भरत नाही तेव्हा आम्ही त्याला काहीच म्हणत नाही, परंतु तो स्वतःच आम्हाला सांगतो की मी लवकरच शाळेची फी देणार आहे. जेव्हा त्या स्त्रीला गणेशची परिस्थिती समजते तेव्हा तिला
खूपच वाटत असतं. तिला हेच वाटतं की तिने गणेशची काहीतरी मदत करावी. त्याचे या जगात कोणीच नाही, अशाच लोकांची तर मदत करायला हवी. आणि मग तेव्हा देवसुद्धा आपली मदत करत असतो. ज्याचं कोणीच नाही त्यांचा देव असतो. त्या स्त्रीने विचार केला की हा मुलगा माझ्याकडून पैसे तर घेणार नाही, कारण तो खूपच स्वाभिमानी आहे. तेव्हा ती महिला शिक्षकाला म्हणाली, गुरुजी, मी जर या गणेशची फी भरत असेल तर तुम्हाला काही अडचण नाही ना? तेव्हा ते शिक्षक म्हणाले, ताई, तुमचे विचार खूप चांगले आहेत. तुम्ही जर त्याची शाळेची फी भरत असाल तर या गोष्टीची मला काहीच अडचण नाही, परंतु गणेश या गोष्टीसाठी तयार होणार नाही. तेव्हा ती स्त्री म्हणते, मला त्या मुलाची मदत करायची आहे. तुम्ही काहीतरी करा आणि गणेशला समजावून सांगा. त्याला तुम्ही सांगा की त्याची परिस्थिती पाहून सरकारने त्याची फी माफ केली आहे. त्याला फी भरण्याची काहीच गरज नाही. मैत्रिणींनो, ते शिक्षकसुद्धा त्या स्त्रीचं बोलण्याशी सहमत होतात. त्यानंतर ती महिला पूर्ण वर्षाची गणेशची फी भरून घरी निघून जाते. अशा प्रकारे प्रत्येक वर्षाची शाळेची फी ती स्त्री भरू लागली, जेणेकरून गणेश मन लावून शिकू शकेल. आता तर गणेश खूप मन लावून अभ्यास करत होता आणि पोट भरण्यासाठी एका दुकानात तो काम करत असे. त्या महिलेने केलेल्या थोड्याशा मदतीने गणेशचे दिवस खूप चांगल्या प्रकारे बदलले होते. अशा प्रकारे काही वर्षे आणखी निघून गेली. पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्याला मोठ्या शहरात जावं लागले. त्याने विचार केला की शहरात राहून मी एखादी छोटी नोकरी करेन आणि माझं शिक्षणसुद्धा पूर्ण करेन. या गोष्टीची माहिती त्या महिलेला तेव्हा मिळते जेव्हा ती गणेशच्या शाळेची फी भरण्यासाठी शाळेमध्ये जाते. ती महिला जेव्हा गणेशची फी जमा करते तेव्हा शिक्षक तिला सांगतात की ताई, गणेश तर त्याचे पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात गेला आहे. आता तुम्हाला त्याची फी जमा करण्याची काहीच गरज नाही. त्या स्त्रीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती विचार करू लागली, काहीच हरकत नाही. कदाचित देवाने मला त्याची मदत करण्यासाठी इतकाच वेळ दिला होता. देवा, त्या बाळावर तुझी कृपादृष्टी सदैव ठेव. तो जिथे कुठे असेल तिथे त्याला नेहमी आनंदात ठेव. अशा प्रकारे ती स्त्री तिच्या घरी परत आली. तिकडे गणेश शहरात जाऊन त्याचे शिक्षण घेऊ लागला. तो काही वेळ त्याच्याकडे शिल्लक असायचा. त्यामध्ये तो एक दुकानावर जाऊन काम करू लागला. मैत्रिणींनो, अशा प्रकारे 25 वर्ष पूर्ण होतात. त्या 25 वर्षामध्ये पुन्हा गणेश त्या स्त्रीला कधीच भेटला नाही किंवा ती महिलासुद्धा गणेशला भेटली नाही. त्या स्त्रीचा मुलगा आता एका मोठ्या व्यापारी बनला होता. ती स्त्री श्रीमंत होती. त्यातच मुलगा व्यापारी करून मोठ्या प्रमाणात धन कमवत होता. त्या स्त्रीचा मुलगासुद्धा खूपच संस्कारी होता. तो सुद्धा त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा. एके दिवशी त्याची आई खूप जास्त आजारी पडते. संध्याकाळी जेव्हा मुलगा घरी येतो तेव्हा आईची अवस्था पाहून त्याला खूपच काळजी वाटते. तो त्याच्या आईला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करतो आणि जेव्हा डॉक्टरकडे तिची तपासणी करतात तेव्हा त्यांना कळते की तिला कॅन्सर झाला आहे. तो मुलगा डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या आईचे चांगले उपचार करा. तुम्ही पैशाची काहीच काळजी करू नका. तेव्हा डॉक्टर म्हणतात, भाऊ, तुमच्या आईला कॅन्सर झाला आहे आणि कॅन्सरचे उपचार खूप जास्त महाग असतात. छोट्या हॉस्पिटलमध्ये यावर उपचार करणे शक्य नाही. यासाठी तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरात जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घ्यावे लागतील. मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब, मी माझ्या आईसाठी काहीही करायला तयार आहे. तुम्ही मला सांगा की माझ्या आईचा उपचार कुठे करायचा. तेव्हा डॉक्टर त्याला मुंबईत जाण्याचा सल्ला देतात. त्यांनी सांगितले की मुंबईमध्ये एक कॅन्सरचे खूप मोठे हॉस्पिटल आहे. जर तिथे जाऊन उपचार करून घेतले तर तुझी आई पूर्णपणे बरी होऊ शकेल, नाहीतर तुझ्या आईचे प्राणसुद्धा जाऊ शकतात. हे ऐकून मुलगा खूपच घाबरतो. तो आईला घेऊन मुंबईला निघून जातो. ती स्त्री मुलाला सारखा नकार देत असते की तू मला मुंबईला घेऊन जाऊ नकोस. आपण इथेच उपचार करूयात. हळूहळू मी होईन बरी. तू काळजी करू नकोस. तेव्हा मुलगा म्हणाला, आई, या जगामध्ये तूच एक आहेस जिच्यामुळे मला कधीही एकटे वाटत नाही. तूच माझा आधार आहेस, जिच्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची काळजी नसते. त्यामुळे काहीही होऊ दे, मी तुझ्यावर चांगले उपचार करण्याचा पूर्ण पैसे संपले तर मी पुन्हा कमवू शकेल, परंतु मला आई पुन्हा मिळणार नाही. अशा प्रकारे मुलगा त्याच्या आईला मुंबईला घेऊन जातो. हॉस्पिटलमधील माणसांनी
सांगितले की तुम्ही तुमच्या आईला इथे ॲडमिट करा. मुलाने वेळ वाया न घालवता आईला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि डॉक्टर उपचार करायला सुरुवात करतात. तेव्हा तो मुलगा त्याच्या आईचे रिपोर्ट डॉक्टर साहेबांना दाखवतो. डॉक्टर साहेबांनी त्या मुलाला विश्वास दिला की तुमची आई पूर्णपणे बरी होऊ शकते, परंतु त्याचे उपचार करण्यासाठी खूप दिवस लागतील. मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब, काही होऊ द्या, परंतु मला माझ्या आईला बरी करूनच घरी न्यायचे आहे. मग यासाठी मला माझे सर्व काही विकावे लागले, कितीही दिवस इथे थांबावे लागले तरीसुद्धा चालेल. मैत्रिणींनो, त्यानंतर त्या डॉक्टरांनी त्या स्त्रीचे उपचार सुरू केले. हॉस्पिटलमध्ये खूप मोठे असल्याने तिथे खर्चसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत होता, परंतु मुलगा हिंमत हारला नव्हता. मैत्रिणींनो, असं म्हणतात ना की आईपेक्षा अनमोल या जगात दुसरे काहीच नाही. डॉक्टर साहेब जे पण औषध लिहून द्यायचे, मुलगा त्याच्या आईसाठी महागातली महाग औषध घेऊन येत असे. त्याचा जो गावी व्यापार होता त्याच्यासाठी सुद्धा त्याच्याकडे तो सुद्धा दुर्लक्ष करत होता. त्यामुळे तो सुद्धा आता बंद पडण्याच्या मार्गावर होता. कित्येक दिवस उपचार चालू होते. हळूहळू आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. मुलाजवळ जे काही पैसे होते ते आता संपायला लागले होते. इकडे जेव्हा आईला कळले की मुलाकडे आता पैसे शिल्लक राहिले नाहीत, तेव्हा आई म्हणते, बाळा, तू इतकी महाग औषधं का आणत आहेस? आपण डॉक्टर साहेबाची फी कशी भरायची? कुठून आपण औषधाचा खर्च उचलायचा? तुझा व्यापार सुद्धा आता बंद झाला आहे. तेव्हा मुलगा म्हणतो, आई, तू काळजी करू नकोस, मी माझे सर्व काही विकून तुझे उपचार करेन. आईसुद्धा मुलाच्या हट्टापुढे माघार घेते. तो मुलगा त्याच्या आईचे उपचार कायम चालू ठेवतो व हळूहळू 1 महिना पूर्ण होतो. मैत्रिणींनो, त्या हॉस्पिटलमध्ये जो डॉक्टर होता तो जेव्हा पण त्या स्त्रीला भेटण्यासाठी येत असे तेव्हा खूप वेळ तो त्या स्त्रीजवळ बसायचा आणि तिच्यासोबत गप्पा मारायचा. हे पाहून त्या स्त्रीला खूप चांगले वाटायचे. ती विचार करायची की हा इतका मोठा डॉक्टर आहे, याच्याकडे इतके पेशंट असतात, तरीसुद्धा हा माझ्यासोबत बोलण्यासाठी इतका वेळ कसा काढतो? मैत्रिणींनो, अशा प्रकारे 1 महिना पूर्ण होतो. मुलगा डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर साहेब, अजून माझ्या आईचे उपचार किती दिवस चालतील? डॉक्टर मुलाला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, तुमची आई पूर्णपणे स्वस्थ झाली आहे. मी त्यांची आणखीन एकदा तपासणी करतो. त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले की मग तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. मैत्रिणींनो, त्यानंतर त्या आईचा मुलगा रिपोर्ट येण्याची वाट पाहू लागला. 2 दिवसानंतर जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मुलगा पुन्हा डॉक्टरांना भेटण्यासाठी जातो आणि विचारतो, डॉक्टर साहेब, माझी आई बरी झाली आहे का? काही काळजी करण्याची गोष्ट तर नाही ना? तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुमची आई पूर्णपणे बरी झाली आहे. आता तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टरचं बोलणं ऐकून मुलगा खूपच आनंदी होतो आणि डॉक्टरचे तो खूप आभार व्यक्त करतो. मुलगा आईजवळ जातो आणि आईला म्हणतो, आई, तू पूर्णपणे बरी झाली आहेस. आता आपण लवकरच आपल्या घरी जाऊ. मुलाचे हे बोलणे ऐकून आईसुद्धा खूप आनंदी होते, परंतु पुढच्या क्षणी तिच्या मनात विचार येतो की मी तर ठीक झाले आहे, परंतु या हॉस्पिटलचे जे बिल झाले आहे ते लाखो रुपयामध्ये असेल. मग ते बिल माझा मुलगा कसा फेडू शकेल? इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था माझा मुलगा कुठून करू शकेल? जवळ जे काही पैसे होते ते सर्व औषधोपचारावर खर्च झाले आहेत. आईला उदास पाहून मुलगा आईला समजावतो आणि म्हणतो, आई, तू उदास होऊ नकोस, मी माझं सर्व काही विकून हॉस्पिटलचे बिल देऊन टाकेन. घर पैसा नंतरही कमवता येईल. मुलगा त्याच्या आईला खूप समजावत असतो, परंतु आई तर आई असते, तिला तिच्या मुलाची काळजी जर वाटणारच. आई विचार करते की जर माझा मुलगा सर्व काही विकेल, मग तो पुढे त्याचे आयुष्य कसा जगेल? त्याच्या भविष्याचं काय होईल? जेव्हा पुढच्या दिवशी आईच्या डिस्चार्जची वेळ आली तेव्हा हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी एक कागद घेऊन त्या आई आणि मुलाकडे येतो आणि त्या मुलाला म्हणतो, डॉक्टरांनी तुमच्यासाठी हे बिलाचे पेपर पाठवले आहे. तुम्ही हे बिल व्यवस्थित वाचून घ्या व त्यानंतर ते बिल तुम्ही देऊन तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. बिलाचे पेपर देऊन हॉस्पिटलचा कर्मचारी तिथून गेला व त्यानंतर तो मुलगा ते बिल उघडून पाहतो. तो विचार करत असतो की माहीत नाही किती बिल असेल. मुलाला काळजीत पाहून आईसुद्धा टेन्शनमध्ये येते
आई एकदमच मुलाच्या हातातून ते बिल उघडून पाहते. इतक्यात हॉस्पिटलमधील सर्वात मोठे डॉक्टर, ज्यांनी त्या आईचे उपचार केले होते, ते सुद्धा तेथे पोहोचतात. आईने जेव्हा बिल उघडून पाहिले तेव्हा त्यामध्ये एक छोटासा कागद होता. त्या कागदावर लिहिले होते, आई, तुम्ही तुमचे बिल तर 25 वर्षापूर्वीच फेडले आहे. जेव्हा तुम्ही एका 3 दिवसाच्या उपाशी मुलाला लाडू आणि दूध प्यायला दिले होते आणि कित्येक वर्ष तुम्ही त्या मुलाच्या शाळेची फी भरली होती. ती चिठ्ठी वाचून आईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मुलगा आईला विचारतो, आई, किती बिल झालं आहे? तेव्हा आई ती चिठ्ठी मुलाकडे देते. मुलगा जेव्हा चिठ्ठी वाचतो तेव्हा तो सुद्धा हैराण होतो. मुलगा त्याच्या आईला विचारतो, आई, तू डॉक्टर साहेबांना आधीपासून ओळखतेस का? तेव्हा आई म्हणते, बाळा, मी डॉक्टर साहेबांना आधीपासून नव्हते ओळखत, परंतु आता मला समजले की डॉक्टर साहेब कोण आहेत. बाळा, 25 वर्षापूर्वी जेव्हा तू खूप लहान होतास तेव्हा तुझ्याच वयाचा एक मुलगा भर दुपारी आपल्या घरी आला होता. तो उपाशी होता. त्याने माझ्याजवळ एक ग्लास पाणी मागितलं. मी जेव्हा त्या मुलाला पाहिलं तेव्हा मला समजलं की तो उपाशी आहे. तेव्हा मी स्वयंपाकगृहात दुसरे काहीच नव्हते, परंतु तिथे दूध आणि लाडू होते. मी त्याला तेच खायला दिले. तो कित्येक दिवसापासून उपाशी होता. त्याने दूध आणि लाडू खाल्ले, परंतु तो खूपच स्वाभिमानी मुलगा होता. तो मला म्हणाला की आई, तू माझी आज भूक भागवली आहेस, परंतु तुझे मी हे उपकार कशा प्रकारे फेडू? तू माझ्याकडे काहीतरी माग. तेव्हा मी त्याचं मन राखण्यासाठी म्हणाले, बाळ, ज्या प्रकारे आज मी तुझ्या वाईट काळात तुझी मदत केली आहे, त्याच प्रकारे जेव्हा तू मोठा होशील, मदत करण्याच्या लायकीचा होशील, तेव्हा तू सुद्धा कुठल्या तरी गरजू व्यक्तीची मदत कर. मला काय माहीत होते की ज्याला मी दूध आणि लाडू खायला दिले होते तोच मुलगा 25 वर्षानंतर इतका मोठा डॉक्टर बनेल. लोक तर आज खाऊन उद्या विसरून जातात, परंतु त्या मुलाने माझे ते छोटेसे उपकार अजूनपर्यंत लक्षात ठेवले. मला अजूनही आश्चर्य वाटते आहे की तो मुलगा म्हणजे माझ्यावर उपचार करणारे हे डॉक्टर साहेब आहेत. मैत्रिणींनो, इकडे आई आणि मुलगा बोलत होते तर दरवाजाच्या बाहेर डॉक्टर साहेब त्यांचे बोलणे ऐकत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि लहानपणीचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं. जेव्हा ते उपाशीपोटी त्या आईजवळ पोहोचले होते, डॉक्टर साहेब पुढे येऊन त्या आईचे चरण स्पर्श करतात आणि म्हणतात, आई, मी तो छोटासा मुलगा आहे ज्याच्या स्वाभिमानाची तुम्ही रक्षा केली होती. तुम्ही जे काही म्हणाला होतात ते तुमचे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये गुंजत आहेत. मी तुमच्या त्याच शब्दांना माझे संस्कार बनवले. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख पाहिले आहेत. कधीच मी माझी हिंमत हारलो नाही. मी तुमचा खूप मोठा कर्जदार आहे. जर तुम्ही माझ्या शाळेची फी भरली नसती तर मी आज इतका मोठा डॉक्टर बनलो नसतो. हे तुमचेच उपकार आहेत. आई, मी तर तुम्हाला त्याच दिवशी माझी आई मानले होते, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ममतेच्या सावलीमध्ये बसून मला लाडू आणि दूध दिलं होतं. इतकं म्हटल्यानंतर डॉक्टर साहेब जे आईच्या औषधामध्ये पैसे खर्च झाले होते ते सर्व पैसे परत करतात आणि त्या म्हाताऱ्या आईच्या चरणामध्ये त्याचे डोके ठेवतात. ती आई डॉक्टर साहेबांना आपल्या जवळ घेते. डॉक्टर साहेब आणि त्या म्हाताऱ्या आईच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत असतात. जेव्हा हे दृश्य हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी पाहतात तेव्हा ते सुद्धा पाहून हैराण होतात. सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा ती म्हातारी आई डॉक्टर साहेबांना म्हणते, बाळा, मनुष्याने कधीच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या परिवर्तनापासून घाबरू नये. मनुष्याने त्याचे हे परिवर्तन हा विचार करून स्वीकारले पाहिजेत की त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे. या परिवर्तनापासून माणूस खूप काही शिकू शकतो आणि तो योग्य मार्गाला लागू शकतो. वाईट मार्गापासून माणूस वाचू शकतो. जो त्याच्यासोबत घडलेल्या घटनांमुळे हिंमत हारतो तो त्याच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. अंधार कितीही दाट असू दे, एक छोटासा दिवा तो अंधार नष्ट करतो. त्याच प्रकारे आयुष्यात जर कधी अंधार आला असेल तर ज्ञानरूपी दिव्याने योग्य मार्ग शोधला जाऊ शकतो. ज्ञान ही संपत्ती आहे जी रंकाला सुद्धा राजा करू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा, दुसऱ्यावर दया करा. तुमची प्रगती आपोआप होत जाईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर कोणाची मदत करण्याचे सौभाग्य प्राप्त होत असेल तर त्याची मदत नक्की करा. तुम्ही केलेल्या छोट्या मदतीमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं.
तुम्ही दिलेलं योग्यदान माणसाला वरदान समान आहे. संकटाला तू घाबरू नकोस. जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा 10 मार्ग खुले होतात. संकटामधूनच मनुष्याला अनुभव मिळत असतो आणि हा अनुभव खूप मौल्यवान असतो. मैत्रिणींनो, अशा प्रकारे ती म्हातारी आई डॉक्टरांचा निरोप घेऊन तिच्या मुलासोबत तिच्या घरी परत येते. तर मैत्रिणींनो, आपल्याला आजची ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.